मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 2 पद्धतीमध्ये सुंदर अशी फुगाबाई डिझाईन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे आपण फुगाबाई बघणार आहोत सुंदर अशी आणि सोपी पद्धत आहे एकदम, कटिंगसाठी सुद्धा आणि शिलाईसाठी सुद्धा. इथे सुद्धा मी दुसरी पट्टी कट करून घेतली. जेवढ्या लांबीची लागणार आहे तेवढी इथे मी पट्टी कट करून घेतली. 3 इंच हे ओपन आहे, अशी घडी करून घ्यायची आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू आहे. आता इथे आपल्याला बंद बाजूने कपडा जास्त असेल तर 4 इंच घेऊ शकता. कपडा कमी असेल तर 3.5 इंच 3 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. आता कपडा जास्त असल्यामुळे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते. 4 इंच लक्षात ठेवायचं आहे. अशी एक लाईन ओढून घ्या. एकदम सोपी पद्धत आहे. इथे आपण 4 इंच मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेतली. आता इथे पुढे आपल्याला घडीची जी तुमची घडी असेल ते तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं. इथे माझी घडी 9 इंच आहे, मग मी 9 वरती मार्किंग करून घेते. तुमची 8.5 असेल, 8 असेल, 10 इंच असेल, त्या पद्धतीने तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे हे पहा घडीचं मार्किंग केलं, 9 इंच माझी घडी आहे. आता इथे काय करायचं आहे, एक अशी लाईन ओढून घ्यायची. जेवढी आपण घडी घेतली तेवढी आपल्याला इथे लाईन ओढून घ्यायची आणि जास्तीचा कपडा असेल तर असा कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून इथे 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. आपल्याला इथे एकदम सोप्या पद्धतीने बाहीचा आकार द्यायचा. इथून 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून आतमध्ये 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी ते मार्किंग असतं. असं लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि दंडघेर मार्किंग आपण नंतर करून घेणार आहोत. फिटिंगच्या वेळेस ते तुमचं बरोबर असं मोजून घ्यायचं आणि नंतर ते मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा इथून सुरुवात करा. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत उंच असतो, तो पाठीच्या बाजूला जोडताना येतो आणि थोडासा खोलगट असतो. हे पहा इथून द्यायचा असतो, तो आपल्याला पुढच्या बाजूला जोडताना येतो, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा इथपर्यंत. आता हे व्यवस्थित आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी हा आकार इथे कट करून घ्या, इथपर्यंतच घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता एक बाजू ओपन करून घ्या. आता इथून हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे, म्हणजे दोन्ही सुद्धा आकार एकदम तुमचे असे व्यवस्थित येतील. आणि इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. हा ब्लाऊज पीसाचा कपडा आहे, ओपन करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता इथे सुद्धा हे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता इथे. आणि व्यवस्थित सर्वात आधी आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे आपण व्यवस्थित जोडून घेतलं. आता आपला जेवढा शिल्लक कपडा आहे इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता इथे काय करायचं आहे, 7 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. इथे मी 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं. एक अशी लाईन ओढून घ्या. ह्या बाजूने 7 इंच घ्या आणि ह्या सुद्धा बाजूने 7 इंच. तेवढ्या भागामध्ये आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीत, ते लक्षात घ्या. इथे सुद्धा मी 7 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे पहा अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे सुद्धा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे आपण मार्किंग करून घेतले. ह्या सुद्धा बाजूला एक असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. हे पहा एकदम छोट्या छोट्या टाका. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश आणि सविस्तर. हे पहा अशा पद्धतीने एकसारख्या टाका, म्हणजे दिसायला आणखीन ते व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने. आणि ह्या सुद्धा बाजूच्या त्याच पद्धतीने व्यवस्थित एकसारखे टाकायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आपण इथपर्यंत मार्किंग करून घेतलं, तिथपर्यंत आपण चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आता ही बाजू हे पहा ह्या बाजूच्या इकडच्या बाजूला घ्यायची आहेत. हे पहा अशा पद्धतीने ह्या बाजूच्या ह्या बाजूला घेतल्या. आता ह्या बाजूच्या अशा पद्धतीने ह्या बाजूला घ्यायच्या. एकदम अशी सोपी पद्धत आहे. आता हे पहा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे. हे पहा एकसारख्या टाका आणि व्यवस्थित टाकायचे आहेत, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. अशा पद्धतीने पूर्ण चुन्या आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे.
ह्या सुद्धा बाजूच्या झाल्या व्यवस्थित आणि ह्या सुद्धा बाजूच्या व्यवस्थित झालेल्या आहेत. हे अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसेल. आता इथे आपल्याला पुढच्या बाजूला हा कपडा जोडून घ्यायचा आहे. आपण जास्त काढली होती पट्टी, ती पट्टी आपल्याला इथे सर्वात आधी ब्लाऊज पीसाचा कपडा आहे त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायची आहे. शिल्लक राहिलेला कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जेवढं शिल्लक आहे तेवढं अशा पद्धतीने मी कट करून घेतलं. ही पट्टी इथे आपण व्यवस्थित तयार करून घेतली. आता इथे अशा पद्धतीने ठेवून घ्या उलटी बाही, त्याच्यावरती अशा पद्धतीने पट्टी ठेवून घ्यायची आहे. हे बघू शकता इथे अशा पद्धतीने व्यवस्थित आणि पुरती काढून घ्या ह्या मापाची बरोबर. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथून आपल्याला हे जोडायला सुरुवात करायची आहे. हे अशा पद्धतीने पकडा आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे. आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित कापडावरती. अशा पद्धतीने म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने दापटीप पूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायची. आता ह्या बाजूने हे अशा पद्धतीने आता इथे काय करायचं, अशी थोडीशी घडी करून घ्या. हे बघू शकता. आणि ही घडी घातलेली ह्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. हे थोडीशी घडी करून घेऊन हे बघू शकता इथे. त्यासाठी आपण पट्टी काढताना व्यवस्थित अंतराचीच काढलेली आहे. आणि इथे एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण हे तयार करून घ्यायचं आहे. इथे आपली पट्टी व्यवस्थित जोडून झाली. आता जर शिल्लक राहिलं असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने पकडायचे. हे बघू शकता. आता इथून आपल्याला इकडच्या बाजूला 3 इंच मार्किंग करून घ्या. 3 इंच हे 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथे ह्या सुद्धा बाजूला सेम तेच मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आणि ओपन करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा बाजूंना सेमच. इथे आपण दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून घेतलं. अशा पद्धतीने टेप ठेवून घ्या. हे आता इथे आपल्याला 1 इंच 1 इंचावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. 1 इंचावरती लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने 1 इंचावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. इथे तर आहेच, ह्या बाजूला सुद्धा आहे. असा टेप ठेवून घ्या म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला सोपं पडेल, ते लक्षात ठेवायचं आहे. इथून इथपर्यंत असं टेप ठेवून घ्यायचा आणि समान अंतरावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तर इथे आपल्याला ह्याच कलरचा बरोबर असा दोरा घ्यायचा आहे आणि सुईमध्ये ओवून घ्यायचा. सुईच्या साह्याने आपल्याला इथे मणी लावून घ्यायची आहे. दिसायला म्हणजे सुंदर तुमची बाही डिझाईन सुद्धा दिसणार आहे. इथे एकदम असं व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पटकन निघणार नाही. हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हे मार्किंग केलेलं आहे आपण, त्याच्यावरती बरोबर आपल्याला छान असे मणी लावून घ्यायचे आहेत. इथे मी थोडे मोठे आणि काही छोटे मणी घेतलेले आहेत. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. आता इथे हे मार्किंग केलेलं आपण पहिलं मार्किंग हे बरोबर मध्यभागी हे अशा पद्धतीने वाटलं तर तुम्ही असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. मध्याचं असं मार्किंग करून घ्या, सेम लागले जातील तुमचे एकसारखे. हे असं बरोबर असं मध्याचं मार्किंग तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता. आता इथे सर्वात आधी मोठा मणी ओवून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि व्यवस्थित तो आपल्याला इथे पॅक करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने परत एकदा आपल्याला तिथे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने, जेणेकरून ते पटकन निघणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे एकदम असं व्यवस्थित पॅक करून घेतलं. आता इथे आपल्याला छोटे छोटे मणी घेतलेले आहेत ते सुद्धा ओवून घ्यायचे आहेत. हे एक लावून घेतला आपण इथे व्यवस्थित पॅक करून घेतला. आता इथे आपल्याला हे मणी व्यवस्थित ओवून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने आणि किती लागतात ते सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. 1 2 3 4 5 घेतले मी, 6 7 आणि 8 घेतले. हे अशा पद्धतीने पूर्ण मणी ओवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. हे अशा पद्धतीने ओवून घेतले. आता परत अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं असं फिरवून घ्यायचं. हे बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि इथे बरोबर असं पॅक करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. हे बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. आता पुन्हा एकदा हे अशा पद्धतीने
थोडे थोडे मणी बाहेरच्या बाजूने थोडेसे पॅक करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून ते पटकन निघणार नाही आणि दिसायला सुद्धा तुमचं व्यवस्थित दिसेल. हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा इथे सुद्धा हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसणार आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता एकदम असे व्यवस्थित पॅक होऊन गेलेले आहेत. हे पहा अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण हे तयार करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा व्यवस्थित असं पॅक करून घ्या, जेणेकरून ते निघणार नाही. हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या तयार झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे आणि बाही जोडताना नेहमी मध्यपासून जोडत जा. आणि जर तुम्हाला बाही जोडायला नाही पुरली तर ह्यामधली तुम्ही एक चुनी काढू शकता, म्हणजे इथे तुम्हाला परफेक्टच बाही जोडायला सुद्धा पुरेल. ह्या बाजूचे एक काढा आणि त्या बाजूचे एक सुद्धा काढू शकता, ते लक्षात ठेवा. सर्वात आधी ठेवून बघा मध्यपासून आपल्याला जोडायला पुरते का, नंतर त्या पद्धतीने बाही तुम्ही इथे जोडून घेऊ शकता. आता इथे आपल्याला जोडायला परफेक्ट पुरलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त बाही कधी खेचून जोडायची नसते, ते लक्षात ठेवा, नाहीतर पूर्ण गुड्या पडतात आणि अर्धा इंच पकडत पकडत आपल्याला ही पूर्ण जोडून घ्यायचं आहे. इथे मी एक बाजू जोडून घेतली. ह्याच पद्धतीने तुम्हाला दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. मी इथे दुसरी सुद्धा बाजू जोडून घेतली. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पकडा एकसारखं, एकदम कडेकडेला आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आतल्या बाजूला पलटी करून इथे आपल्याला एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे फिटिंग करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं. थोडंसं बंद करून घ्या. आता फिटिंग दंडगेर आहे तो तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूला सेम झालं पाहिजे. आता इथे नेहमी मी मुंडा मोजून फिटिंग करत असते. तुमची जी पद्धत असेल फिटिंगची ती पद्धत तुम्ही ते वापरली तरी सुद्धा चालेल. शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घेतली मी. अशा पद्धतीने पकडा. आता ज्या पद्धतीने आपण हा ब्लाऊज पकडला ना त्याच पद्धतीने आपल्याला तो सुद्धा ब्लाऊज पकडून इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. असं मोजून घ्या आणि हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा आहे. जिथपर्यंत आपली पहिली शिलाईची टिप आली का तिथपर्यंत असं मार्किंग करून घ्या. गुड्या पडत नाहीत, परफेक्ट ब्लाऊज सुद्धा मुंड्यामध्ये बसायला बसतो. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत मार्किंग करून घ्यायची. आता कमरघेर मोजून घ्यायचा आहे आपल्याला इथे. मापाचा ब्लाऊज असं व्यवस्थित पकडा, फक्त खेचू नका. सावकाश मोजून घ्या. आता इथे बघू शकता जेवढं शिल्लक असेल ना, हे पहा मापाचा ब्लाऊज इथे आपला संपलेला आहे, लक्षात ठेवा. तिथं असं मार्किंग करून घ्यायचं आणि जेवढं शिल्लक राहील ना त्याचे बरोबर आपल्याला 4 भाग करावे लागतात. असं मोजून घ्या, किती राहिलेलं आहे तुमचं तेवढं मोजून घ्यायचं, त्याचे बरोबर 4 भाग करावे लागतात, ते लक्षात ठेवा. निम्म करून घेतलं. आता परत त्याचं निम्म करायचं. हे पहा अशा पद्धतीने बरोबर तुमचा चौथा भाग यामध्ये निघून जाईल. परफेक्ट फिटिंगचं मार्किंग आता हे झालं. आता फिटिंगच्या बाजूने मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला तीच पद्धत मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे हे पहा लाईन जोडून घ्या. दंडगेर फिटिंग, मुंडा फिटिंग, कमरगेर फिटिंग. आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर अशी पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. दंडगेरचं मार्किंग केलं आपण, मुंड्याचं मार्किंग करून घेतलं, परत कमरघेरचं मार्किंग करून घेतलं, त्याच्यावरती बरोबर अशी पट्टीने लाईन ओढून घ्या. आता इथे शिलाई देताना थोडं थोडं अंतर ठेवा. जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी उसवायला आपल्याला ते सोपं पडतं. थोडंसं बंद करून घ्यायचं आणि मार्किंग केलं ना आपण त्याच्यावरती बरोबर अशी एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तुमच्या जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्या तुम्ही इथे देऊ सुद्धा शकता. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंची परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे. फक्त कमरेच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका आणि दंडगेरच्या बाजूला. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंची परफेक्ट फिटिंग करून घेतली. फिटिंगची ही पद्धत नक्की वापरा किंवा ज्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करता ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल. बघू शकता इथे अशा पद्धतीने आपली एक बाही डिझाईन इथे बनवून झालेली आहे. आता इथे आपण दुसरी बाही डिझाईन बघणार आहोत. एकदम अशी सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा बनवून बघा. आता इथे मी पुढची आणि पाठीची बाजू जोडून घेतलेली आहे, म्हणजे हे आपलं तयार शोल्डर झाला. आता ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुमचा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे.
लक्षात ठेवा, ही पद्धत नक्की वापरा. आता इथे मार्किंग करून घेते तुमच्या लक्षात येण्यासाठी. माझं इथे परफेक्ट शोल्डर जोडून झालेलं आहे. लक्षात ठेवा. आता ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हा गोल राऊंड इथून मोजून घ्यायचा आहे. ते फक्त लक्षात ठेवा. हे आपलं तयार आहे म्हणून इथे मी तुम्हाला समजून सांगते. आता इथे तुम्ही टेपचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण इथे अर्धगोल झाला आपला हा मोजून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने मध्यापासून पकडा टेप. जिथून आपल्याला बाही जोडायची आहे तिथून मध्यापासून बरोबर टेप असा पकडायचा आहे. माझे इथे भरते 10 इंच. लिहून ठेवा लगेच आपले किती भरते. एक बाजू मोजून बघितली, आपले किती भरते तेवढं लगेच असं लिहून घ्यायचं आहे. इथे आपण शोल्डर जोडून घेतलेलं आहे, नंतर मोजून घेतलं तेवढं इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं मोजून घ्या. म्हणजे तुम्हाला कधीही बाही जोडायला कमी पडणार नाही. ते फक्त लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो, बाही जोडायलाच कमी पडते. आता इथे मी अस्तरच्या कापडावरती सर्वात आधी मार्किंग करून घेते. डबल अशी घडी करून घ्यायची आहे. परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने डबल घडी करून घ्यायची आहे, म्हणजे आपले 4 पदर होतील. ते लक्षात ठेवा. दोन्ही सुद्धा बाह्या इथे आपल्याला सोबत कट करून घ्यायच्या आहेत. ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ही आपली बंद बाजू आहे, ते लक्षात ठेवा. आपली घडी 10 इंच भरली होती, ते लक्षात ठेवा. सर्वात आधी घडीचं मार्किंग तुमचं जेवढं भरलेलं आहे तेवढं बघा. तुमचं किती भरलं आहे शोल्डरपासून मोजायचं, कारण की आपण बाही जोडताना मध्यपासून ठेवतो ना, तिथून मोजून घ्यायचं. अर्धा गोल आपला किती भरलेला आहे आणि तेच हे मार्किंग इथं टाकून घ्यायचं आहे. तुमचं जेवढं भरलेलं आहे तेवढं. आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे परफेक्ट आपलं घडीचं मार्किंग झालेलं आहे. ह्यामुळे काय होतं, आपल्याला बाहीसुद्धा जोडायला अशी परफेक्ट पुरते. आता मापाचं ब्लाऊज घ्या आणि बाही उंची आपली बघा किती आहे, मोजून घ्या. ह्यामध्ये आपल्याला बाही उंची अधिक 1 इंच घ्यायचं आहे. त्यासाठी मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे तुमचा. तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे उंचीचं मार्किंग करू शकता, ते लक्षात ठेवा. इथे मी बाहीची उंची 11 इंच ठेवणार आहे, तर मी इथे 12 वरती मार्किंग करून घेते. म्हणजे तयार 11 ठेवणार आहे, ते लक्षात ठेवा. एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा कपडा क्रॉसमध्ये असतो, अशी एक लाईन ओढून घ्या म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. आता इथे उंचीचं मार्किंग करून घ्या. तयार 11 ठेवायचे आहे, तर 12 वरती मार्किंग करून घेते. आता वरच्या बाजूला थोडंसं कपडा सोडून द्या. आपल्याला इथे सुंदर असा फुगासुद्धा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आता तुमच्या वरच्या बाजूला माझे इथे 4.5 इंच मी ठेवलेलं आहे. 4 राहत असेल तरीसुद्धा चालेल, तेवढं घेतलं तरीसुद्धा चालेल. जर 3.5 राहिलं तर 3.5 इंचसुद्धा ठेवू शकता, पण शक्यतो 4 किंवा 4.5 सुद्धा ठेवलं तरी चालेल. मी इथे बाहीची उंची अधिक 1 इंच घेतलेलं आहे, ते फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता अशी एक लाईन ओढून घ्या, उंचीचं मार्किंग त्याच्यावरती. इथे मी 3.5 इंच घेते. आता इथे आपल्या बाहीची उंची जास्त आहे, इथे मी 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. आतमध्ये आपल्याला 2 इंच एक मार्किंग करून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा पुढे मागे होतं, त्यासाठी हे मार्किंग असतं. फिटिंग मार्जिन आपण 2 इंच पकडतो, त्यासाठी 2 इंच आतमध्ये घ्यायला विसरू नका. आता इथे दंडघेर मोजून घ्या. मापाचं ब्लाऊज इथे मी उलटा करून घेतलेला आहे. पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे माझा परफेक्ट दंडघेर झाला. दंडघेर अधिक 2 इंच लगेच पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्या. तुमचा जो दंडघेर आहे तो मार्किंग आणि पुढच्या बाजूला कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ठेवावं लागतं, ते लक्षात ठेवा. अशी एक लाईन ओढून घ्या. आता इथे आपल्याला बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्या. हे आपण सर्व साईजमध्येच घेतो, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला सर्वात आधी साध्या बाहीचाच आकार द्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला पटकन लक्षात येईल. सर्वात आधी थोडासा उंच आकार पाठीच्या बाजूला, म्हणजे पाठीच्या मुंड्याला जोडला जातो, तो आकार देऊन घ्यायचा. आता थोडासा खोलगट आकार असतो आपला, तो पुढच्या मुंड्याला जोडला जातो. हे पहा, वरच्या बाजूला कमी करून घ्यायचा. अशा पद्धतीने परफेक्ट इथे आपला बाहीचा आकार झालेला आहे. इथे थोडासा कपडा आपला क्रॉसमध्ये होता, एका लाईनीमध्ये करून घेते. आता वरच्या सुद्धा बाजूला मी थोडंसं मार्किंग केलेलं आहे. आपण हे परफेक्ट मार्किंग झालं. कट करून घेते, म्हणजे मापेसुद्धा टाकायला आपल्याला सोपं जाईल, त्यासाठी. बरोबर झालं. आता इथे बघू शकता, बंद बाजून 1 इंच आपण आतमध्ये घेतलं होतं, तेच वरच्या बाजूला घ्या मार्किंग करून 1 इंच. लक्षात ठेवा, मापेसुद्धा टाकायला आपल्याला एकदम असं सोपं जातं. आता इथे आपल्याला मध्य करून घ्यावं लागतं. आपण हे 2 इंच घेतलेलं आहे का, त्याच्याबरोबर असा टेप ठेवून घ्यायचा आणि मध्य करून घ्यायचा. हे पहा, आता वरच्या बाजूला नाही लक्षात आलं तर हे अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालते. एकदम सोपं झालं आता हे तुम्हाला. आता त्याच्याबरोबर असा टेप कडेपर्यंत टेप पकडायचा.
जिथे आपण 2 इंच घेतलं का आतमध्ये तिथून कडेपर्यंत टेप पकडून त्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा. लक्षात ठेवत जा, ही पद्धत एकदम अशी सोपी आहे आणि आकार देण्यासाठी सुद्धा तुम्हाला ही सोपी पद्धत इथे मी समजून सांगितली. आता इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा. इथून सुरुवात करा. हे पहा, आपण 1 इंच घेतलं का तिथून सुरुवात करायचं. हे पहा, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आकार इकडच्या बाजूला देऊन घ्यायचा आहे. आता इकडच्या बाजूला अशा पद्धतीने ह्याच्यावरती आकार देऊन घ्या. एकदम अशी सोपी पद्धत आहे. इथे आपला आकार बरोबर आहे का असं बघून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे. किंवा ह्या बाजूने दिला तरी सुद्धा चालेल. दोन्ही पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार देऊ शकता. आता इथे आपल्याला हे बरोबर परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे. पहा, वरचा आकार लक्षात ठेवा. अशा पद्धतीने वरच्या बाजूला आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. मध्यावरती मार्किंग करून ठेवा बाही जोडण्यासाठी. आता इथे आपण केवढा कपडा जास्त घेतला थोडंच मार्किंग करून ठेवा. जास्त कपडा घेतलेला आहे, लाईनसुद्धा ओढलेली आहे. लक्षात ठेवा, तिथे थोडंसं असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. कारण की आपल्याला चुन्यांच्यासाठी लागणार आहे. किती भागामध्ये आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची असते, त्यासाठी असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. इथे सुद्धा एक वाटलंच तर मार्किंग करून घ्या, म्हणजे आपल्या लक्षात राहतं. त्यासाठी मार्किंग करून घ्या खडूने, म्हणजे आपलं चुकणार नाही आहे कुठेच. परफेक्ट बाहीचा आकार झाला. आता इथे आपल्याला हे ब्लाऊज पिसावरती कट करून घ्यायचं आहे. डबल कपडा आहे, डबल घडी आहे. आता इथे आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा सोबत ठेवून घ्या. व्यवस्थित आहे का ते बघा आणि कट करून घ्यायचं आहे. कपडा थोडंसं अंतर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. जरी शिल्लक राहिले तरी आपण नंतर कट करू शकतो. व्यवस्थित कट करून झालेला आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा हे समोरासमोर असं ठेवून घ्या, म्हणजे आपलं इथे चुकणार नाहीये. मी ब्लाऊज पिसाचा कपडा इथे सुईचा ठेवलेला आहे, ते फक्त लक्षात ठेवा. सुईची बाजू ठेवून घ्या. ही सुद्धा सुईची बाजू झाली पाहिजे. खोलगट बाजूचा म्हणजे पुढच्या बाजूला आपण जो आकार जोडणार ना तो नंतर देऊन घ्यायचा आपल्याला, इथे लगेच देऊ नका. हे पहा, हे दोन्ही सुद्धा मी बरोबर असं ठेवून घेतलं. एकसारखं ठेवा. आता आपल्याला इथे अर्धा इंच पकडा जोडण्यामध्ये, पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकताना इथे आपल्याला अस्तरच्या कापडावरती एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्यायची आहे. अस्तर जोडताना फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडून घ्या, नाहीतर पूर्ण गुड्या पडतात. आता अस्तरचा कपडा आतमधल्या बाजूला घेऊन एकदम कडेकडेला आपल्याला इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये जोडून घ्या. कपडा फक्त आपल्या इथे प्लेन झाला पाहिजे, नाहीतर पूर्ण अशा गुड्या पडतात. बघू शकता एकदम असं व्यवस्थित जोडून झालं. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. पूर्ण एकदम कडेकडेला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल अस्तर जोडताना. फक्त कपडा इथे आपल्याला पूर्ण असा प्लेन करत करत अस्तर जोडून घ्यायचं आहे. त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता आपल्याला इथे जेवढा शिल्लक आपला कपडा आहे ना तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. आता इथे आपल्याला थोडे मार्किंग केलेलं आहे, बघू शकता. त्याच्यावरती थोडंसं असं मार्किंग करून घ्या आणि थोडेसे असे कट मारले तरी सुद्धा चालतील. म्हणजे काय होतं, जोडताना ते बरोबर आपल्या लक्षात राहतं किती भागामध्ये आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत, नक्की लक्षात येणार आहे त्यासाठी. आता इथे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची. इथून सुरुवात करायची इथपर्यंत. आता ह्या चुन्यांची तोंड आपल्या बाजूला झाली पाहिजेत. आता हे फक्त लक्षात ठेवा. हे पहा, इथून ह्या चुन्यांची तोंड आपल्या बाजूला झाली पाहिजेत, ते लक्षात ठेवा. तुमच्या इथे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता आणि छोटे छोटे टाकले तरी सुद्धा चालतील. फक्त एकसारखे टाका. सावकाशमध्ये टाकून घ्या. एकसारखे टाका. इथे आपला मध्य आहे, लक्षात ठेवा. इथे आपण मध्यापर्यंत चुन्या टाकत आलेलो आहे. बरोबर असं पकडायचं आहे. आता ह्या चुन्यांची तोंड इकडच्या बाजूला झाली पाहिजे, ते लक्षात ठेवा. दोन्ही सुद्धा बाजूंची चुन्यांची तोंड एकामेकीकडे झाली पाहिजे, ते लक्षात ठेवा.
हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. असं पकडा, एकसारखं टाकून घ्या. त्या बाजूला कशा पद्धतीने टाकल्या त्याच पद्धतीने आपल्याला ह्या सुद्धा बाजूला फक्त चुन्यांची तोंड एकामेकीकडे आपली झाली पाहिजे. ते फक्त लक्षात ठेवा आता इथे. आणि जिथपर्यंत आपण मार्किंग केलं का तिथपर्यंत आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. बघू शकता इथे परफेक्ट आहे. मी इथे चुन्या टाकून घेतल्या. एकसारख्या झालेल्या आहेत. दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसायला लागलं. बघू शकता. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूची बाही बनवून घ्यायची आहे. आता ही आपली पुढची बाजू म्हणजे ब्लाऊजची आपली पुढची बाजू आहे. खोलगट बाजू पुढच्या बाजूला येते ते फक्त लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. असं ठेवून बघा कोणती बाजू आपली पुढच्या बाजूला येते हे ठेवून बघा. मध्य बघा आपला कुठं आहे हे पहा. असं ठेवून घ्या आणि कोणती बाजू पुढच्या बाजूला येते असं ठेवून घ्या. हे पहा बरोबर आपलं येते पुढच्या बाजूला. आता इथं काय करायचं थोडंसं असं मार्किंग करून घ्या. 2 इंच आतमध्ये 2 इंच आतमध्ये ते लक्षात ठेवा. फिटिंग मार्जिन आपलं 2 इंच असतं. मग 2 इंच आतमध्ये यायचं आहे आणि थोडासा असा खोलगट आकार देऊन घ्यायचा. आपण कट मार्किंग केलं होतं तिथून आपण चुन्या टाकायला सुरुवात केली बघा. मग असा आकार तिथपर्यंत थोडासा असा खोलगट देऊन घ्यायचा. पुढच्या बाजूचा आकार आणि इथं सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्या आणि कट करून टाका. तेवढंच थोडंसं आतमध्ये जास्त घेऊ नका. आता ही झाली आपली परफेक्ट खोलगट बाजू. लक्षात ठेवा. आता इथे बाही जोडायला आपल्याला मध्यापासून सुरुवात करायची आहे. लक्षात ठेवा ही पद्धत. आणि शोल्डर जोडलेलं पाठीच्या बाजूला करा. नेहमी ते लक्षात ठेवत जा. आणि बाही जोडायला मध्यापासून सुरुवात करायची आणि बाही कधी खेचू नका ते लक्षात ठेवा. सावकाशमध्ये जोडून घ्या. अर्धा इंच पकडा. शिलाई देताना परफेक्ट बाही जोडायला पुरली. ही बाहीची घडीची पद्धत नक्की वापरा. शक्यतो काय करत जा तुम्ही मुंडा मोजूनच बाही कटिंग करत जा. म्हणजे तुम्हाला कधी कमी पडणार नाही बाही जोडायला सुद्धा किंवा कटिंगला सुद्धा. आता इथे सुद्धा बघू शकता ही सुद्धा परफेक्ट बाही आपल्याला जोडायला पुरली. इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू जोडून दाखवल्या. जरी शिल्लक राहिली तरी राहू द्यात. अशा पद्धतीने आपण कट करून टाकू शकतो. एकदम नॉर्मल आहे. कट करून घेऊ शकता. एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. डबल शिलाई देऊन घ्या. अर्धा इंच पकडायला फक्त विसरू नका आणि बाही खेचून जोडू नका. एकदम असं परफेक्ट होऊन जाईल. इथे बघू शकता परफेक्ट आपली जोडून झाली आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसायला लागलेलं आहे. बाही मध्यपासूनच जोडत जा. शोल्डर बरोबर शोल्डरलाच राहतं त्यासाठी ते लक्षात ठेवत जा. आता इथे करायचे आपल्याला फिटिंग. असं पकडा एकसारखं ते लक्षात ठेवत जा फक्त. सर्वात आधी शिलाई देऊन घ्या एकदम कडेकडेला. नंतर आतल्या बाजूने आपल्याला पलटी करून घ्यावं लागतं. त्यासाठी धागे असतील तर कट करून घ्या. आता इथे आतल्या बाजूला पलटी करून घ्या. बॉक्स फिटिंग करून घ्यायची. एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. म्हणजे फिटिंग करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं. बंद करून घ्या थोडंसं. कमरघेर मोजायला सोपं जातं त्यासाठी. आता इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजूंची फिटिंग करून घ्यायची. मापाचा ब्लाऊज घ्या. दंडघेर मोजून घ्या. हे पहा पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्या. तुमची जी फिटिंगची पद्धत असेल ती वापरली तरी सुद्धा चालेल. तुमचा जो दंडघेर आहे तो इथे तुम्ही मार्किंग करून घ्या. कोणाला फिट्ट आवडतो कोणाला थोडासा लूजमध्ये वापरतात. आवडीनुसार ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे नेहमी मी मुंडा मोजूनच फिटिंग करत असते. शिलाईची पहिली टीप मार्किंग करून घ्यायची. हे पहा असं पकडा. आता ज्या पद्धतीने आपण हा मापाचा ब्लाऊज पकडला ना त्याच पद्धतीने आपल्याला तो सुद्धा ब्लाऊज पकडायचा आहे. फिटिंग करताना हे फक्त लक्षात ठेवत जा. परफेक्ट फिटिंग होते मुंडा मोजून. माझं जेवढं भरलेलं आहे पहिली शिलाईची टीप जेवढी भरली तेवढीच ह्यावरती मी मार्किंग करून घेणार आहे. हा सुद्धा ब्लाऊज ज्या पद्धतीने मी तो ब्लाऊज पकडला ना त्याच पद्धतीने हा सुद्धा मी ब्लाऊज पकडणार आहे. शिलाईची पहिली टीप मार्किंग करून घेते. मार्किंग करून घेतलेलं आहे. ही पद्धत नक्की वापरा किंवा जी तुमची फिटिंगची पद्धत असेल ती वापरली तरी सुद्धा चालेल. आता ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घ्यायचं. जेवढं भरलेलं आहे तेवढं. दोन्ही सुद्धा बाजू आपल्या एकसारख्या झाल्या पाहिजेत. लक्षात ठेवा आता ही पद्धत. जेवढं भरलेलं आहे त्या बाजूला तेवढंच ह्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता इथे आपल्याला पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचा आहे. कडेपासून पकडा. फक्त खेचू नका. आलवारमध्ये पकडा. हे पहा
आलबारमध्ये पकडा, एकसारखं पकडा. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण घेर आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. परफेक्ट फिटिंग होते. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता मापाचा ब्लाऊज संपला, तिथं मार्किंग करून घ्या. इथं मी मार्किंग करून घेतलं. आता हे मोजून घ्या अंतर. आपले किती शिल्लक आहे त्याच्याबरोबर आपल्याला 4 भाग करावे लागतात, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने वाटलं तर परत एकदा बघू शकता आपलं बरोबर आहे का. निम्म करा, परत त्याचं निम्म करायचं, म्हणजे बरोबर तुमचा चौथा भाग ह्यामध्ये निघून जाईल. आता इथे मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बरोबर फिटिंगचं मार्किंग असं करून घ्यायचं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला फिटिंगचं मार्किंग करून घ्या. जेवढं शिल्लक असेल ना तेवढं मार्किंग करून घ्यायचं. पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता मार्किंग केलं ना आपण, दंडघेर मार्किंग, मुंडा मार्किंग, कमरघेर मार्किंग. आता इथे तुम्ही पट्टीचा वापर करा आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे आपलं चुकणार नाहीये, फिटिंग व्यवस्थित होऊन जाईल. बघू शकता एकदम असं व्यवस्थित मार्किंग झालं. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत, इथून इथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने आता इथून इथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं. लाईन ओढून घ्या. आता इथे तुमच्या जेवढ्या शिलाई बसतील ना 3-4 तेवढ्या इथे तुम्ही शिलाई देऊ शकता. फक्त अंतर ठेवून द्या. जर फिट्ट झाला तरी आपल्याला उसवायला सोपं पडलं पाहिजे, त्यासाठी. कमरेच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्या आणि फिटिंग करून घ्यायची आहे. फक्त खेचू नका, आलवारमध्ये फिटिंग करून घ्या. एकसारखं पकडा, कमरेच्या बाजूला सुद्धा आणि दंडघेरच्या बाजूला सुद्धा. अंतर ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ह्या सुद्धा बाजूची फिटिंग बंद करून घ्यायचं. मार्किंग केलं त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची. बंद करून घ्या परत कमरेच्या बाजूला. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो फिटिंग करताना, बाहीची उंची जास्त असेल ते फिटिंग कशी करायची. मग ही पद्धत तुम्ही वापरू शकता. एकदम परफेक्ट तुमची फिटिंगसुद्धा येणार आहे आणि ब्लाऊजसुद्धा बसायला परफेक्ट बसेल. इथे बघू शकता दोन्हीसुद्धा बाजू व्यवस्थित झालेल्या आहेत. कमरघेरसुद्धा बघू शकता, फिटिंगसुद्धा आपली इथे व्यवस्थित झाली. फक्त इथे तुम्ही मापे व्यवस्थित टाका, म्हणजे तुमचं इथे सुद्धा व्यवस्थित होऊन जाईल. बाहीची उंची अधिक 1 इंच, दंडघेर अधिक 2 इंच. आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. उंची तुम्हाला किती ठेवायची आहे त्यावरती सुद्धा अवलंबून आहे. आता इथे वरच्या बाजूला फुगा येण्यासाठी कपडा जास्त असेल तर 4.5 इंच सुद्धा ठेवू शकता. कपडा कमी असेल तर 4 इंच 3.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. जास्त फुगा हवा असेल तर 4.5 इंच 4 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. बघू शकता सुंदर अशी आपली इथे बाही डिझाईन बनवून झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून नक्की बनवून बघायची आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. इथे सुद्धा आपली दुसरी सुद्धा बाही डिझाईन एकदम अशी सुंदर झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.